गेल्या 2 ते 3 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची नोंद झालेली आहे आणि कोल्हापूरकरांसाठी ही बातमी कुठं ना कुठेतरी एक सुखावह झाल्याची पाहायला मिळते. मी आता आहे कोल्हापुरातील पंचगंगा नदी घाट परिसरामध्ये. या पंचगंगा नदी घाटाची साधारण 1 आठवड्यापूर्वी आपण बातमी दाखवली होती LS मराठीच्या प्रेक्षकांना. तर नदीची पात्र पूर्णच्या पूर्ण कोरडी पडली होती. मात्र आत्ताची परिस्थिती जर बघायला गेली तर साधारण यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गगनबावडा तालुका असेल, राधानगरी तालुका असेल, यामध्ये सर्वाधिक पावसाची नोंद झालेली आहे. आणि गेल्या 24 तासांमध्ये गगनबावडा तालुक्यातील 108 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळं आणि त्याचबरोबर राधानगरी, दूधगंगा, कासारी, कुंभी, पाटगाव त्यानंतर अशा साधारण या सगळ्यामध्ये धरण क्षेत्रामध्ये अतिवृष्टीची जी नोंद आहे ती झालेली आहे. आणि त्याचमुळं ही आता आपण जी नदीची पाणी पातळी साधारण आपण बघू शकतो. कोल्हापूर शहरातील राजाराम बंधाऱ्याची जी पाणी पातळी आहे ती साधारण 12.5 फुटांवर पोहोचलेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आता आपण बघू शकतोय, साधारण आठवड्याभरापूर्वीच LS मराठीच्या प्रेक्षकांना इथलं नदीचं पात्र कोरडं पडलेल्याचं आपण एक घटना आहे ती आपण दाखवली होती. आणि आत्ताची जर परिस्थिती बघायला गेली तर हीच नदीचे पात्र जे आहे, त्या नदीच्या पात्राच्या शेजारी असणारे जे मंदिरं आहेत, ही मंदिरं पूर्णच्या पूर्ण झाकून गेलेली आहेत. आणि त्याच पार्श्वभूमीवर जर आपण बघायला गेलं तर एकंदरीत याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पावसाची जी आवक आहे ती मोठ्या प्रमाणात आपल्याला होताना पाहायला मिळते. कोल्हापूर जिल्ह्यातल्या बहुतांश नद्यांमध्ये पाण्याची पातळी वाढल्याचं जे चित्र आहे ते आता दिसू लागलेलं आहे. आणि दरम्यान यामुळं कोल्हापूरकर कुठं ना कुठंतरी त्यांना एक महत्वाचं सुखावह झाल्याचं पाहायला मिळतंय. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्यामुळं पंचगंगा नदीमध्ये साधारण 12.5 फुटांची वाढ झालेली आहे. एकंदरीत आता पाणी पातळी जी आहे ती 12.5 फुटांपर्यंत पोहोचलेली आहे. जिल्ह्यातली जी साधारण 12 तालुके आहेत त्यामध्ये साधारण 16 मिलीमीटर पावसाची नोंद आहे झालेली आहे. आणि त्यामध्ये एकंदरीत जर बघायला गेलं तर हवामान विभागाचा जो पावसाचा जो अलर्ट आहे तो साधारण 5 तारखेपर्यंत ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे. LS मराठीसाठी मी निरंजन, कोल्हापूर.